हद्दपार आरोपी गावठी पिस्टलसह जेरबंद. हसनाबाद पोलिसांची धडक कारवाई. अवैध शस्त्र घेऊन फिरणारा हद्दपार आरोपी अखेर जाळ्यात. पोलिसांच्या कारवाईनं खळबळ. गावठी पिस्टल घेऊन नातेवाईकाला भेटायला आला आणि पोलिसांच्या हाती लागला. हसनाबाद पोलिसांचा करारा दणका. 25,000चे गावठी अग्निशस्त्र जप्त. आज दिनांक 23 रोजी शनिवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला आणखी एक मोठं यश मिळालं असून हद्दपार करण्यात आलेल्या एका आरोपीला गावठी पिस्टलसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई हसनाबाद पोलिसांनी लतीपूर परिसरात छापा टाकून केली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 23 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांना गुप्तहेरामार्फत माहिती मिळाली की हद्दपार करण्यात आलेला आरोपी गावठी पिस्टल घेऊन लतीपूर इथं नातेवाईकाला भेटण्यासाठी आला आहे. या माहितीच्या आधारे हसनाबाद पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. यानंतर विशेष पथक तयार करून संशयिताचा शोध घेण्यात आला. सुमारे रात्री 8:30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. झडती दरम्यान त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व मॅगझिन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मॅगझिनच्या मुद्देमालाची किंमत सुमारे 25,000 रुपये असल्याचं सांगण्यात आले. या प्रकरणी शेख जुनेद शेख आरिफ वय वर्ष 25 राहणार लतीपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना याच्या विरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 153/2026 नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 तसेच भारतीय हत्यार कायदा 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सकाहरी तायडे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक सकाहरी तायडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक सहभागी होते. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचं नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.